मावळवीत विश्वाभास नवलोदयता चंडावश मंदयाजरी विकास बंधता आपल्या सूर्याचं रूपक संपलं. नमनाच्या नंतर हा अध्याय आहे. त्याच्यामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवीचं महात्मा नस्तुमाम पार्थ. पुढे काय भजन धनान्य मानस. कोणती संपत्ती असते त्याच्या ठिकाणी आणि स्वराच्या ठिकाणी कोणती असते आसुरी. ते सगळं नमन झाल्यानंतर स्वाध्याय सपार्जमयसा सत्यमतेजसा शांती दया भूतेषु लोलुप्तमार्थमं ह्रीयचापला हे जग क्षमा धृती शौचद्रोह नाप्तिमानता भवन्ति संपदं दैवी विजातस्य भागः. असे 26 गुण असतात. हे 26 गुण याच्यामध्ये कर्मकरण सगळे सांगितले. आणि याच्या विरुद्ध असणारी कोणती संपत्ती आसुरी संपत्ती. मग आसुरी संपत्तीमध्ये सगळं दंभोदर्प विमानस्य क्रोध अज्ञानंच्या अभिजातस्य पार्थसं. दंभ असायचं एक दाखवायचं एकाला काय मिळायचं दंभ मिळत असतात. तुमचं कोणता खरात म्हणते ना त्यांना बरेच लोक फसवले. मोठे मोठे लोक काय काय फसवले त्याला. ते कठीण आहे ना. ते प्रसंगाला तर बरं आहे. त्याचे संबंध ठेवणारे माणसं काढून टाकतील. म्हटलं ते सोपं नाही. थोडासा तरी आणखी त्याच्यात संबंध दिसला की ते काय करतात मंत्रिपदावरून काय करतात काढून टाकतात. आसुरी संपत्ती म्हणजे चोराला तर शिक्षा आहे पण त्याला सहाय्य करणारा काय सहाय्य करणारा काय शिक्षा आहे. एकदम दर्भ आहे त्या स्थितीमध्ये मस्त असणार तर दर्भ असणार. त्याचे मामासारखी गोष्ट सांगायची. एक प्राणी आहे ना त्याच्यामध्ये गाय म्हणा म्हैस म्हणा इकडे जे प्राणी असतात पाण्यामध्ये पंढरपूरला असतात. पाणी पिण्याकरता येतात. त्याच्यामध्ये गाय फार हुशार असते. भावापासून जास्त खोल पाण्यात जात नाही. इकडूनच पाणी पिते. आणि म्हशी बिशी असतात ना रेडे वेळे तिकडे चिखल जास्त आहे पण पुंडलिकाच्या समोर पाण्यात जातो असे पाहता. गाय काठावरच असते हुशार. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा बरं का नदीच्या पाण्यामध्ये एक वासरू अमकं जमकं हे जरी असं आणि लावारी संडास असतात ना मग ते गावरान संडास सर्वांच्या करता. मग तिथं कोणी काही स्वच्छता ठेवतो का मग तिथलं सुद्धा डबकं भरलेलं असतं खजान भरलेलं असतं. घाण पाणी सगळं आणि त्याच्यात डुक्कर जाऊन बसतो. नदीच्या पाण्यात नाही. कोणत्या पाण्यात नुसतंच बसत नाही असं मी कशाकरता सांगितलं आसुरी संपत्ती. असं आहे धनिक वर्ग आहे ना खुशाल आपल्या ह्याच्यामध्ये काही मान मिळतो काही सत्ता मिळते काही मिळते मस्त असतात. त्यांना जर म्हटलं काहीतरी थोडी भक्ती केली पाहिजे अमकं तमकं ते म्हणत असतात भक्ती म्हणजे काय बरं का अहो पण काहीतरी पाहिजे. म्हणलं आम्हाला सगळं काही अनुकूल आहे. सगळं काय अनुकूल आहे म्हणून आम्ही त्या भक्तीच्या भानगडीत पडत नाही. त्याला दर्प म्हणायचा.
बरं आहे देवाने ते गरीब माणसं असतात ना, ते देवाचे उपकार मानतात. त्यांना उपकार मानण्याचं कारण विचारलं की मला गरिबीमध्ये देवाचं नाव आठवते आणि श्रीमंतीमध्ये देव, श्रीमंत लोक देवाला काय होतात विसरतात. त्याच्यापेक्षा श्रीमंतीपेक्षा कोणती बरी आहे ना. जो देवाचं नाव घ्यायला लावतो उपकार जाणार त्याचे थोर देव आहे. जो देवाचं नाव घ्यायला लावतो त्याचे आपल्यावरती काय उपकार आहे. आणि जो दर्प असं म्हणणार, काही सत्ता आली हातामध्ये, काही भरपूर पैसा असला, एखाद्या माणसाजवळ 20-25 एकर जमीन असेल नाही का, काही माणसाने विकलीच नाही बा, फार विचारतो का जमीन जशी तशी आहे. मग काय 25 लाख रुपये गुंडा कापते गे, किती पैसा झाला. त्यांना काय जरूरत आहे. या दिवसात सुद्धा श्रीमंत लोक आंब्याचा रस करून खातात आणि गरीबाला पाहायला मिळेना. तेव्हा विषयामध्ये तृप्त असतात. कशात? मनासारखा मुलगा असतो, संभाजी असते, सगळं काही असते, संपत्ती असते, सत्ता असते, मंत्री. मग ते लोक त्या संसारामध्ये कसे गेले असतात, तर सगळा आपल्या विचारासह बुडालेले असतात. त्याच्यामध्ये त्यांना उद्धाराचा विचार होऊ शकत नाही. ते कशाला बनणार. एखादा सप्ताह जरी असला देणगी देतील पण सप्ताहाला काय करत नाही. ते म्हटलं तुमचं काय करा, सत्यनारायणासारखं आठवण टाका, मला आरतीला वेळ नाही आम्हाला. परमात्मा जबाब त्याला दंभ दर्प म्हणतात. अभिमान म्हणजे वेद वगैरे जे काही असेल त्याला न मानायचं, शास्त्राला मानायचं नाही, पाप नाही पुण्य नाही वगैरे, याला अभिमान. दंभ दर्प अभिमान. क्रोध, क्रोध म्हणजे दुसऱ्याचं वाईट चांगलं झालेलं पाहून यांचं मस्तक काय दुखते, मस्तक दुखते. कोणाचं दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून याला क्रोध म्हणतात. आणि त्याच्यात दयाच नाही असल्या प्रकारचं अंतःकरण, त्याला आणखी दंभ दर्प अभिमानश्च क्रोध पारुष्य म्हणतात त्याला. दया नावाची काय नसते, वृत्ती वगैरे काय नाही. मग त्याला 28 लोक मारले, त्याच्यामुळे काय दया आहे? बरं काही गुन्हा होता का? उलट त्याला वाईट वाटलं की आनंद झाला. तो एक कसाब ठेवला होता काही दिवस, 10-12 वर्ष होता तो. त्या 3-4 माणसं मारले होते बंद केले. जरा काही दया होती का? जरा पारुष्य म्हणाला. हे सगळे डाके टाकणारे, लुटमार करणारे, हे सारे कसे असतात सगळे? पारुष्य म्हणजे निर्दय अंतःकरण, कठोरपणा. हो, त्याच्यात दया बिया काही नाही. निर्दय अंतःकरण होता, त्याला पारुष्य म्हणतात. हे सगळे कोणती संपत्ती? आसुरी संपत्ती. त्यांना कुठे दया आहे का काही? हे सगळे नाही का. तुमच्या बरेचसे आपण वाचतो ना, डाके टाकणारे लोक असतात. अगोदर मारतात, नंतर मग पाहतात काय येतं, 5च पैसे निघाले. बरं, पण त्यांना खून केला असं काही वाटत नाही. काही विचित्र प्रकार असतो त्याच्यामुळे. खून करून जर पैसा आणला त्याला त्याचा आनंद होतो. काय होतं? वा म्हणायला लागले 5,000 भेटले, किती भेटले, आणि पण त्यांच्या घरचं
माणूस मारला, तो उद्ध्वस्त केला, ते काही नाही त्याचा. संपत्ती कोणती? दंभ दर्प विमानाचे क्रोध अज्ञानाच्या विजातस्य, काही नाही. धर्माला धर्म म्हणतो. बरं का, बापाला काय समजतो? पुण्य समजतो. चोरी केली पाप लागेल, पैसे आले याची वाट काय, पुण्य आहे की म्हटलं. सगळे असेच प्रकार. अलीकडे कोणती संपत्ती वाढून राहिली. मी ऐकलं बघा का खरं काय करून राहिली. तर नाशिकला काहीतरी कोणतरी बाई आहे ती ना, बरं काय ते नास्तिक लोकांची सभा घेतली तेव्हा. कोणते लोक सांगतात ब्राह्मण, आणि त्याच्यामध्ये वारी बिरी सगळं काय करा, ना खंडन नाही, बंद पाडा. हे घ्यायला तुमची वारी म्हणा, देवाचं काहीतरी ज्ञानेश्वरी अमकं तमकं काहीतरी तू. हा, अंधश्रद्धा नाही कोणती, अंधश्रद्धेच्या पलीकडचं आहे. आता अंधश्रद्धा तरी बरी होती. हे काय बंद करा त्याच्याकरता. सगळं काही तोको भरायला शब्द बोलली होती म्हणतात, असं म्हणतात. मग ते लोक उठावणी करून राहिलेले. कोणती बाई ती, आता ती आपल्यासारख्या करतील सगळ्यांना. मग ते चाललाय म्हणतात कुठं नाशिक भागाला का काय. कारण सभा घेतली ती म्हणतात. सगळे कोणते लोक होते? नास्तिक लोक. हे असे दासोरी संपत्तीचे, आणि त्यांना फार चांगला आहे. शिवाय नास्तिक लोकांचा वर्ग फार जास्त व्हायला लागला आहे. पेरलेलं कमी उगवते, काँग्रेसचं गवतच जास्त उगवते. हे कशाकरता चाललंय? दैवी संपत्ती. दुसरी कोणती? दंभ दर्प विमानस्य क्रोध पारुष्यमेव अज्ञानम या विजातस्य. सगळं निषिद्ध कर्म. कोणतं कर्म? विहित कर्म नाही. दैवी संपत्ती असेल तर, आस्तिक वर्ग असेल तर, आस्तिक वर्गामध्ये सगळं विहित कर्म असते. कोणतं? आस्तिक लोक. देवाला मानणारे जे लोक आहे त्यांना आस्तिक लोक असं म्हणतात. देवापेक्षा शास्त्राला. आस्तिक वर्ग. आणि शास्त्राला न मानणारा कोणता वर्ग? नास्तिक लोक. बरं झालं, उद्या काही सांगता येत नाही. नाही तर हे लोक काय करतील, काही सांगता. उन्मत्त लोक असतात. एक शब्द काहीतरी ज्ञानेश्वरीत आला म्हणतो, मार वगैरे असा शब्द, ज्ञानेश्वरीची पानं फाडून टाकले, मागे होऊन गेले सगळं. अशी विचित्र संपत्ती आहे. एतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वारस्य विनरा आचरत्या मनस्ते. मग हे संपत्ती कामाला गे, क्रोधाला गे. बुद्धीचा दिवाळा निघून जात असते. बुद्धी संयमित राहू शकत नाही. मग तो काय करेल? आत्महत्या वगैरे काय आहे ते दुष्ट कर्म करणारे लोक. बुद्धी त्यांची काय करायचं, नियंत्रित होऊ शकत नाही. मग ह्या लोकांच्याकडून काय होईल काही सांगता येत. तेव्हा ही सगळी आसुरी संपत्ती आहे. तेव्हा या आसुरी संपत्तीचा आणखी दुरुपयोग होत असतो. पण दैवी संपत्ती असायला लागते. मग आसुरी खूप वर्णन आहे. आसुरी संपत्तीमुळे होणाऱ्या याच्यामुळे जे जन्म प्राप्त होतात ना,
तरु तृण लोष्ट आणि झाडाचे सुद्धा योनी आहे. तरु तृण लोष्ट याच्यापर्यंत जात असेल. दगडापर्यंत नेऊन पोहोचवणारी कोणती संपत्ती? ही आसुरी संपत्ती. दगडाची सुद्धा योनी आहे. आपल्याला नाही कळत, पण साधू संतांना शास्त्रामध्ये सांगितलं आहे, 1000 वर्षापर्यंत दगड या योनीमध्ये राहिला. सुटका होण्याचा काही नाही. तिथं सुटका कोण करेल? तुम्हाला येईल की 16व्या अध्यायामध्ये सगळ्यात वाईट योनी म्हणजे ऐसे होती काय नाही जे पशु का पक्षी होय, झाड का कोणती योनी? पशु. त्याच्यापेक्षा वाईट योनी पक्षी. पशु का पक्षी होय, झाड का कृमी. झाडाची सुद्धा योनी आहे. आणि कृमी आहे ना, कीटके वगैरे सगळे याची योनी आहे. पशु का पक्षी होय. मनुष्य खाली वरच्या याच्यातून खालच्या घरी याच्यामध्ये खाली येतं. पशुमध्ये काय सगळं पारतंत्र्य आहे. पशु असतो ना, एखादा बैल असतो, मरेपर्यंत त्याच्या खांद्यावर काय असते, सगळी शेती कोणाच्या द्वारा केली जाते? नांगरटीने. आणि त्याला खायला कोणता असतो? हिरवा चारा असतो, वाळलेला आहे, ते खावं लागेल. बरं झालेलं दुःख काय करता येत नाही. आमच्याकडे इकडे बरं आहे बघा, आमच्याकडे ते असे उन्मत्त लोक आहेत. ते उन्मत्त लोकांमधून नाव सांगू का? मनाचं पाटील लोक. काय नाही, उन्हाळ्यामध्ये फक्त लग्नात ओढायचे, झोपा करायच्या, दुसरं काय नाही. शेतीचे कामं बंद असते ना, पाऊस कुठं आहे, मग काय करायचं? नंतर लग्नाला जायचं, बैलाच्या अंगावर धुलबील टाकायची आणि एवढी मोठी आग असते बघा वर्गाले, वेळूचं दांडका. आणि ते पुन्हा आणखी घासून घेतात त्याला आणि काय करतात, जोरात मारतात. त्याच्या रक्ताच्या काय निघतात. बरं, बैलाकडनं चालणंही होत नाही, फळणंही होत नाही. शेवटी ते इतकं होतं, शेवटी सगळं अन्न त्याचं काय पडते, बाहेर पडते. हे तरी बरं आहे. पण आता हे नाही का, इकडे फार प्रथा आहे बाकी ते लोकांच्या बैलांच्या ह्या लावणं, जोड्या लावणं, शर्यत आणतात. एकानं तर काय करत, त्याची जोडी एका मिनिटला करता, तिचा नंबर नाही मिळाला, दुसरा नंबर आला. किती 2 मिनटं जर पुढे गेली असती तर याला पहिल्या नंबरचं काय मिळालं असतं, मान मिळाला असता. दुसऱ्याची जोडी, त्याला इतका राग आला, बंदूक आणली, दोन्ही बैल काय केले, मारून टाकले. घडलेली गोष्ट आहे आमच्या भागाला. इतका उन्मत्त माणूस कोण, इतका. तो म्हणला का मारा, म्हणलं केवढा अपमान झाला माझा. अपमान तुझा, मारायला कोणा, हे विचित्र लोक असते. म्हणून तुम्हाला मराठा शक्तीमध्ये निर्माण बलवान आहे, पण विचाराच्या बाबतीमध्ये कमकुवत आहे. शक्ती भरपूर आहे. आणि जे विचारवान लोक असतात ना, ते शरीराच्या बाबतीत कमकुवत असतात, बुद्धीमध्ये काय असतं, हुशार असतात. जाऊ द्या. तेव्हा हे कसं करतात, अशा योनी प्राप्त होतात. कुठला आलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात पुन्हा कत्तल खाणे, काय खाणे, जिवंतपणी काय करतात. ते कत्तल खाण्यामध्ये काय, हे चांगलं चांगलं निघालं पाहिजे म्हणून जिवंतपणे त्याच्यावर ते केमिकल टाकतात. काय टाकतात,
आणि मग त्याचं ते कातड करून त्याचे जोडे बिडे अमका तमका करणार, त्याचं काही वाईट नाही. शेतकरी तरी काय करतो, जोपर्यंत त्याच्याकडून काम होते तोपर्यंत त्याला नाही काहीतरी वैरण देतो, आणि एकदा चाकाऊ झाला म्हणजे कुठली आली वैरण असं पाहतो बघतो पाहिजे. म्हटलं का हो, याला काही वैरण द्या ना. व्हा म्हणायला लागले, 50 रुपये पेंडी आहे की. मग म्हटलं मारायचं का? म्हटलं कत्तल खाण्यात कुठे आपलेच लोक बैलाला घेऊन कुठे जातात कत्तल खाण्यात गायला. म्हटलं का बरं तुम्ही आता कशाला पोसायचं म्हटलं विनाकारण, काही उपयोग आहे का त्याचा? निरुपयोगी झाला म्हणजे कुठे न्यायचा? ती दोन्ही बाजू. स्वामी महाराजांच्या शब्दाला फार उपयोग. तिकडे कत्तलखाना होणार होता त्या भागाला, त्याची आज रेखाटणे झाली होती. मग ते आनंदाचं स्वामी त्याचं वजन चांगलं तिकडच्या भागावर, त्याने तो कत्तलखाना होऊ दिला नाही. होऊ दिला नाही म्हटलं. आनंदाश्रम स्वामी आम्ही होतो कत्तलखाना होणार होता, त्या आनंदाश्रम स्वामीने होत्या. त्याच्यामध्ये अण्णासाहेब हजारे होते. त्यांनी सांगितलं कत्तलखाना काय करायचं हो दे. एक शेतकऱ्याच्या द्राक्ष असते ना, द्राक्ष ते विकायचे कुठं काय कुठं, बरं जास्त दिवस ठेवता येत नाही. बरं लोकांनी नेणार किती, मग काय करायचं शेतकऱ्याला त्याचं पीक, पण पैसा कुठं मिळतो. म्हणून नास्तिक लोकांनी काढलं, म्हणलं असं करायचं, काय करायचं, त्याची वाईन तयार करायची. वाईन म्हणजे, आणि ते दुकानात कसं तेल बिल विकतो आपण, तशी दुकानामध्ये काय करायची, विकायची. अण्णासाहेब हजारेने सांगितलं, सगळे काय दारुडे तयार करायचे. लोकांचं लक्षात ठेवा, तर का ते वाईन विकायची नाही, ते त्याच्या वेळी राहिलं. ते त्याचा कारखाना निघणार होता कशाचा, द्राक्षाचे दारू करण्याचा. तो बंद पडला. मग नास्तिक लोकांच्या डोक्यात काय येईल काय, आणि त्याच्यात साधे लोक नसतात, मोठे मोठे विद्वान लोक. बरं सद्बुद्धी पाहिजे ना थोडीफार, शस्त्रधान्य इतकी काय पाहिजे, बुद्धी पाहिजे. हे सगळी कोणती संपत्ती आहे ही सगळी. मग त्याच्या योनी आहे ना, अंडाच्या झाराच्या स्वेदाच्या, हे सगळे आसुरी योनीतले प्राणी आहे सगळे. त्याची फळं भोगावी लागतात. किंबहुना निषिद्ध कर्म करणारे हे आसुरी संपत्तीमध्ये हे तरी कमीच आहे. सर्पाची योनी फार वाईट, 16व्या अध्यायामध्ये आहे. त्याला कोणत्या जन्माला घालतो, वाघाची योनी, जिथं गवत सुद्धा उगत नाही. मग त्याला काही पाला खाता येतो का, गवत खातो का, मग काय खातो, मग रोज भेटत असते. कधीतरी एखाद्या वेळेला जरा इतकी भूक लागते, आपलंच मांस तोडून खातो. भुकेच्यामुळे, कशामुळे, स्वतःचाच माल. तिथं का रोज जात असते का त्याच्याकडे, त्याला काय प्राणी सापडणार आहे का. मग काय करतात, आपलाच मांस काय करायचं, भुकेने मारतात. कशाने, अति भूक झाली म्हणजे जगेल कसा तो. सिंह वाघ वगैरे याचंच आहे का सगळे. अशा योनीमध्ये त्याला खालच्या योनी म्हणतात, अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या उद्भिजा ज्वाराच्या म्हणतात. तेव्हा सगळ्या आसुरी संपत्तीचे फळ आहे. तानान विशुद्ध क्रूरान संसारेषु
क्षिपाम्यजस्रमस्य आसुरी अजस्र योनी. अजस्र म्हणजे याच्यामध्ये केवळ दुःख आहे, सुखाचा काय नाही. आपण कल्पना करत की ऊन तापते आणि दुपारच्या वेळी 2 वाजता म्हणा किंवा काय म्हणा, चपला नसताना जातच कुठे तरी, कुठे चपला नसताना भर दुपारी, आणि काय फरशी तापते, असं उड्या मारत चालतं. सुख आहे का जरा दुःखच आहे, माझंच आहे, केवळ दुःख. फरशीहून चालत असताना कुठं सुख आहे का? थोडस चालत गेलं तर किती सगळं आग व्हायला लागली. बरं खुर्ची नाही म्हणून बरं आहे. आता तपल्या तव्यावर ते पाय ठेवण्यासारखंच आहे. एक पाय उठला तर दुसरा जातो, दुसरा झाला तर आणि अजून लांब किती आहे देऊळचे तिकडे आहेत. सगळ्या दुःखालाच कारणीभूत आहे. कशाला कारणीभूत आहे? दुःखाला. अजस्र योनी म्हणतात. कोणती संपत्ती? आसुरीला. आणि कल्याणाला कोणती संपत्ती करावी? दैवी संपत्ती. दैवी संपत्ती विमोक्षाय निबंधाय आसुरी माता आसुरीम चैवताम. मग कल्याणाला कारणीभूत कोणती संपत्ती आहे? अनकल्याणाला कारणीभूत आसुरी. संगत कोणाची पाहिजे? दैवी संपत्ती. कारण ते हिताच्या मार्गाला लागलेले असतात. मग एका संपत्तीचा काय करायचा? त्याग करायचा. आंधळे माणसं आहे. कोणते माणसं आहे? सगळे आंधळे माणसं आहे. मग एखादा घरी जर जायचं असेल तर आंधळ्या माणसाने आंधळ्याचा आश्रय घ्यायचा का डोळसाचा? नाही तर आश्रय कोणाचा घेतला? सगळे पुढे जाते. आंधळा माणसाला जर आपल्या घरी जायचं असेल, आश्रय कोणाचा? डोळसा. निश्चित घरी पोहोचल्याशिवाय बरोबर पंढरपूरला जायचं आहे, कुठेही दुःख न होतं ना, मग कोणाच्या सोहळ्याचा आश्रय केला पाहिजे? ज्ञानेश्वर. मग आंधळे सुद्धा कुठे जातो? पांगळे सुद्धा कुठे जातो? आणि वारकरी कुठे जातो? पंढरपूरचा. नाही तर मग तमाशाचा आश्रय केला. नाही तर तमाशे येतात ना तुम्हाला. पूर्वी इतकं नव्हतं. मग आता आळंदीला सुद्धा काय यायला लागले, पंढरपूरला सुद्धा आता काय यायला लागले, तमाशा यायला. आणि त्यांचा आश्रय केला तर काय? म्हणून दैवी संपत्तीचा आश्रय केला आहे. त्याच्याकरता ही दैवी संपत्ती. आसुरी संपत्तीचा त्याग केला पाहिजे. यात दोन असं सांगितलं. दैवी संपत्तीचा आश्रय केल्यानंतर जे आणखी हे असतात ना लोक, त्याच्याबरोबर गुरुकृपेचं स्थान लागते. आणि मग आपलं जीवात्मा बंधातून काय होतं? तस्मात् शास्त्रम प्रमाणम दे कार्याकारी व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम अर्हति. मग शास्त्राने ज्याचं विधान केलेलं आहे अशी जी संपत्ती, ती कोणती संपत्ती? दैवी संपत्ती. म्हणून ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल त्याने कोणत्या संपत्तीचा आश्रय करावा? आणि पुढे निश्चित ज्याच्यामध्ये कल्याण आहे ते कल्याण झाल्याशिवाय म्हणून तानहं दिशत क्रूरान् संसारे शिपाम्यजस्रमसुवा आसुरी सुरे. आसुरी योनी पन्ना मूढा जन्मनी जन्मनी.
माम प्राप्य वकांत येतो याद्य नवा आदमी योनीमध्ये तस्मात शास्त्र प्रमाणांदे कार्याकार्य यशास्त्र विधिमृसृज्य वर्तते कामकारता. आपल्याला मनाला येईल त्याप्रमाणे वागायचं असतं. साधू संतांनी सांगितलं असेल त्याप्रमाणे मार्ग धावणे गेले आधी देण्याची पण ते चालू जातात. मग निश्चित मनुष्य पुढे जातो. कल्याणाला काय होतं म्हणून दैवी संपत्तीचा आश्रय अन्न आसुरी संपत्तीचा निषेध हे सांगणारा हा 16वा अध्याय आहे. आणि या 16व्या अध्यायामध्ये गुरुचं काय केलेलं आहे. मावळवीत विश्वापासून अभ्ययाभ्यनी विकास बंधू आता असं सगळं वर्णन आहे. क्रमाक्रम येतात. संपदा येतात. हनुमान जयंती कधी आली. उद्या आहे का. बरं आपलं इथंच साजरं करू. हनुमंताचा जन्म कुठे इथं राम जन्मासारखा बरं आहे ना. मग काय करायचं. 16वा अध्याय संपला की दैवी संपत्ती सांगितली. कोणती दैवी संपत्ती भरपूर आहे ना. आणि आसुरी संपत्तीचे पुष्कळ घेऊ लागले. गुण कसले सगळे दुर्गुण आहे. ताणान बेशक क्रूरान संसारेषु नराधमा शिवामृत आसुरी निवापन्ना कुडा कर्मणि मामक प्राप्य तैर्वयांत त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम काम क्रोध सदा लोभ एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारे स्थितिर् आचरत्यात्मनः श्रेयः ततो याति यशास्त्र विधिमत्सृज्य वर्तते कामकारता न च सिद्धिं माप्नोति न सुखं तस्मात् शास्त्रं प्रमाणं कार्याकार्य व्यवस्थितः ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं. म्हणून अर्जुना तो कोणत्या संपत्तीचा आश्रय कर. निश्चित कल्याण झाल्याशिवाय नासु तस्मात येतो त्रयंत्यजित काम क्रोध लोभ स्वतः हे 3 माणसाच्या शिवाय क्षत्राचे वैर आहे. एक पहिला वैर कोणता काम, दुसरा कोणता आणि तिसरा कोणता लोभ. हे 3 काय 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 सगळं राज्य सगळ्या जगावरचे राज्य कोणाचं आहे. हे तिघांचंच आहे. कामाला की कोण देतो. एकटा घेऊन येत नाही. मग कोणाला घेऊन येत असतो. वेळेवर चहाला नाही. रोज 7 वाजता काय येतो. 7 वाजून गेले 7:30 झाले तरी काय झालं नाही. अंतःकरणामध्ये काय मग 1 तासानंतर चहाला. कधी आता कोणता चहा पिण्याची इच्छाला काम बनायचं आणि वेळेवर नाही यायला काय म्हणायचं क्रोध नाही. त्यातल्या त्यात पुन्हा आणखी ज्या बशीमध्ये चहा आणला होता ती खरकटी होती. काय होती. एक तर चहाला काय झाला आणि त्याच्यात बशी काय आणि मग काय कोण वाढला. मग काम कोणाला घेऊन येतो. क्रोधाला. मग नसता हातातून येण्याच्या अगोदर तोंडातून आला. मग मंडळीला 2-4 शिव्या हसडल्याशिवाय कोणत्या शिव्या देते मला काय माहिती. शिव्या देतो तेवढ्यावर काम मागते का. तिथं गंधाचा काय पडला होता. खोड पडलं होतं. आणि मग तो क्रोध वाढत गेला. तोंडातला क्रोध कुठं उतरला आणि पाठीवर दणकून आणलं. बाई पालखीच पाडली. पहिलं कोणाला काम, नंतर कोणाला भांडला. मग काय होत असते
आहे ना. एखाद्या माणसाने सकाळमध्ये जेवण चांगले कपडे घालून चाललेला मनुष्य आहे. शिकायला आला डबक्यातलं काय बोलणं कोणाच्या मग आता काय निर्माण झाला राग तेवढा ते बरं का. पहिल्या सुरू एकदम मारत असतो का 2-4 शिव्या देतो आणि मग तेवढ्यावर काम भागत नाही. त्याच्यापासून स्वतःचंही कल्याण नाही, दुसऱ्याचं काही नाही. त्याला संयम राखावा लागतो. काय मग काम क्रोध लोभ तस्मात् एतत्त्रयम्. माझा चोरी करणारा जो मनुष्य असतो तो कशा करतो तुमच्यावरती तुमचं कल्याण व्हा म्हणून का. मग कशा पैसा करता. मग एखाद्या गरीबाच्या घरी चोरी करतो का तो. तिथं काय करीत नाही, तिथं काय आहे. मग कोणाच्या घरी लोक बांधणार. काम आला की क्रोध येतो, क्रोध आला की आणि जीवाचं कल्याण करणारे का कल्याण करणारे अकल्याण करणारे. एक 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 कशाने गेले जावे त्याच्या वंशात. काम आहे, क्रोध आहे, रोज कोणाचं. भारतीय युद्ध कशामुळे झाला. कामामुळे. त्याचीच त्याचाच हिस्सा असताना जमीन असताना काय काय बळकावले. म्हणला आमचं अर्ध राज्य द्या की मला इतकी जागा भेटणार नाही किती. आणि शेवटी काय परिणाम झाला. मारावं लागले सगळे कौरव. एकही काय राहत नाही. कामामुळे गेला. याला काम म्हणा नाही, लोभामुळे. रावण कशाने गेला मग गिरायला. त्याचा परिणाम काय झाला मग. हे सगळे आता इथे मोठ्या मोठ्याची एवढी कथा आहे तर बाकी त्याला विचारलं. नुसताच रावण गेला का कुळासहित गेला. दैवी संपत्ती म्हणजे विभीषण, नासुरी संपत्ती म्हणजे रावण, कुंभकर्ण वगैरे. दैवी संपत्ती म्हणजे पांडव, द्वारकेचे राणे पांडव वगैरे. नासुरी संपत्ती म्हणजे कोण. हे सगळे कौरव. दोरकाचा झगडा आहे बा. संजय आहे दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. तर म्हणलं भलतंच कशाला सांगत बसतो मला माझ्या मुलाच्या विषयी सांग. म्हणलं भलत्याच सांगत बसतो. पण त्याचाही सुद्धा म्हणून चांगली दैवी संपत्ती आहे. अधिक विचार कधी करू. हनुमान जन्म करू आपला